सॉरी बहिणी, तुला टेन्शन आलं का? उगाच काढला यार विषय मी हा. नाही का शिल्पी, या विषयावर कधी ना कधीतरी बोलावं लागणारच आहे ना. करू आपण काहीतरी, होईल सगळं नीट. बहिणी तू काय वाटेल ते कर, यातून तुला मार्ग तर सापडणार नाहीच आहे. तू जितके मार्ग शोधशील तितके अडथळे मी पेरेन. खरं ग बहिणी, आपण काय इतकं कुणाचं वाईट केलंय मला तर कळतच नाही. एका पाठोपाठ एक संकट येतच आहेत आपल्याकडे. शिल्पी, बाबा नेहमी म्हणतात ना, आपण जी काही कर्म करतो त्याची फळं आपल्याला इथेच भोगून जावी लागतात. आता वारंगचंच बघ ना, त्याला वेड्याचा झटका आला ना, त्याची कर्म त्याच्याकडे. पण ना माझं मन मला सांगतंय, आता यापुढे आपल्या आयुष्यात जे काही होणार आहे ना ते खूप चांगलं होईल. अगं वारंगला वेड्याचा झटका आला, पण हे तुला कसं कळलं? काही पोलिसांकडनं काही फोन बिन आला का? म्हणजे नाही, पोलिसांचा फोन आला नव्हता. मग त्याच्या बायकोने फोन केला होता. त्याच्या बायकोचा फोन आला? आणि तू बोललीस त्याच्या बायकोशी? हो अगं, बोलले तिच्याशी मी. खूप रडत होती ती. हे बघ बहिणी, दादाला ज्या माणसाने मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या बायकोशी तू बोलतीयस कशासाठी? का रिस्क घेतेयस तू? तसं नाही ग शिल्पी, वारंग वाईट आहे पण त्याचं कुटुंब कसं वाईट असेल? त्या खूप रडत होत्या आणि त्यांना या गोष्टीचं वाईट वाटतंय की वारंगमुळे बऱ्याच निष्पाप लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला. आणि त्या असंही म्हणाल्या की यांच्या कष्टाचे काही पैसे आहेत म्हणून त्या देणार आहेत आपल्याला. हे बघ बहिणी, मला हे नाही पटत आहे. म्हणजे वारंग जसा माणूस आहे तशीच त्याची बायको असली तर ती पण फ्रॉड असू शकते. हा सगळा कदाचित एक प्लॅन असू शकतो त्यांचा. प्लीज तू समजून घे बहिणी, ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत आपल्या आयुष्यात. अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे आहेत का? मला नाही हे सगळं पटत आहे. ठीक आहे, बघू, याच्यावर पुढे काहीतरी विचार करू आपण. बरं झालं ग बहिणी तू मला हे सांगितलंस. तू त्या बाईला भेटायला गेली असतीस तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. मयू, अगं कुठे होतीस बाळा? तू मला फोन करणार होतीस ना, केवढा जीव टांगला लागला होता माझा. अगं कीर्ती मैत्रिणींसोबत घेऊन गेलेली, तिकडे गप्पा मारण्यात कधी वेळ गेला कळलंच नाही. तुम्हा स्टुडंटचं आयुष्य काय बरं आहे यार. नुसतं एन्जॉय करायचं, कसली काळजी नाही, कसली रिस्पॉन्सिबिलिटी नाही. नाही तर आमचं बघा, सतत काळज्या आणि वेगवेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेच डोक्यावर. देवा, आता या संकटातनं सुद्धा तू सोडव रे बाबा, तुझ्यावरच आहे आता सगळं. आई आणि आत्या किती टेन्शन मध्ये आहेत. यांना इथून बाहेर काढण्यासाठी मी जे करते तेच बरोबर आहे. मयू, मी तुम्हाला दोघींना जेवायला वाढते. नको, मला काही जेवावं असं वाटत नाहीये. मी जाऊन झोपते. अगं शिल्पी, नाही नको. मयू, काय झालं बाळा? कसला विचार करतेस? आई कुहू कुठे आहे? अगं ती जेवून कधीच झोपली. चल तू हातपाय धुवून घे, मी तुझं ताट घेते. हो. मी त्या दिवसाची वाट बघेन जेव्हा तू स्वतःहून तुझा हात माझ्या हातात देशील. पैशांचं खूप टेन्शन आलंय ना ग तुला? हो. आता नको काळजी करू जास्त. हळूहळू ना सगळं नीट होईल. मी सगळं नीट करेन. खात्री मला होईल सगळं नीट. आणि तू कुहू, तुम्ही दोघी माझ्या ताकद आहात, हो ना? चल जेवू घे. आई
तू भरवशीलच मला? काय झालंय मयू? असंच इच्छा झाली. बरेच दिवस नाही भरवलंस ना म्हणून. वेडाबाई, काय पाणी? हे बघ, पाणी पण विसरले मी. हळू अगं, वरती बघ मयू. आले. हळू अगं, वरती बघ, वरती बघ. बॉस उचल. एक फोटो पाठवलाय, 20-22 वर्षाची, रेड बॉल. काय? वेट. बॉस 12 बोलतो. सोळा करोडच्या खाली 1 रुपया नाही घेणार. केकेचा शब्द फायनल म्हणजे फायनल. गुड्डू, ट्रेनचं तिकीट बुक कर. येस बॉस. तिला देतो, पैसे घेऊन लगेच येतो. बॉस, हे सगळं करायची काय गरज आहे? तो श्रेयस चांगला माणूस होता. आपण त्याला पैसे देतानाच आपल्याला माहिती होतं की वारंग त्याला फसवतोय. तरी आपण त्याच्या फॅमिलीला त्रास देतोय. साधी माणसं आहे तो, जाऊ द्या ना त्यांना. हो रे, बरोबर आहे तुझं. आपण सोडून देऊ त्या पोरीला. पण मी शब्द दिलाय, त्याचं काय करायचं? एक काम कर, तिला सोड आणि तुझी पोरगी दे. हे बघ, सौदा ठरलाय तर तसाच होणार. आणि जीव प्यारा असेल तर तोंड बंद ठेव. आई, काय ग मयू? मयू, आई एकटं वाटतंय ग खूप. काय झालंय बाळा? मग अशी तू भरवायला सांगितलंस, नंतर एकटी बसली होतीस, आता रडतेस. कसलं टेन्शन घेतलंयस का तू? आई, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. असं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. घरातल्या प्रत्येकावर खूप प्रेम आहे. मला सगळ्यांची काळजी वाटते. बाबांना गमावलंय मी आधीच, आणि आता जर आपल्या घरातल्यांपैकी कोणालाही काही झालं ना, तर नाही सहन होणार मला. असं काही होणार नाहीये, कळत? मला सांग, तू त्या गुंडांचं टेन्शन घेतलंयस का मयू? हं? त्यांची भीती वाटते का तुला? मग मी काहीतरी विचारते बाळा. हे बघ, तुझी आई तुझ्या बरोबर आहे. मी सगळं करेन, पण तुम्हाला काही होऊ देणार नाही. आई, तू आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काही पण करायला तयार आहेस ना? हो, काही करेन. काळजी घे स्वतःची. मी घेईन ग, आणि तू आहेस ना माझ्या बरोबर. अरे मयू, मला माहितीये बाळा, तुला खूप टेन्शन आहे, पण घाबरू नकोस. मी एकटी नाहीये, तुझे बाबा माझ्या बरोबर आहे. पण ही गोष्ट मी तुला आता नाही सांगू शकत. नको काळजी करूस. आई, बाबा असायला हवे होते ग. ते असते ना तर मला त्या गुंडांसोबत लग्न करायची कधीच वेळ आली नसती. वेडाबाई, शांत हो. नको ग इतकी काळजी करू. सगळं ठीक होईल. हो आई, सगळं ठीक होईल.
देवा, आज माझा या घरात शेवटचा दिवस आहे. उद्या माझं वेगळं असणार. माझ्या घरच्यांचं रक्षण कर. त्यांच्यावर कोणतेही संकट नको येऊ दे. माझ्या कुची काळजी घे आणि तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. कुटुंबाची काळजी घे आणि सगळ्यांना आनंदी ठेव. हो पोचते मी लवकर. जरा थोडा आवरायला उशीर झाला. हो एक हो. मयू, अगं तू कुठे निघाली इतक्या सकाळी सकाळी? थोडं लवकर निघायचंय. येते आई. मयू बाळा, अगं सांगायचं होतं ना मला. डब्बा तयार केला असता मी. नको, मला भूक नाहीये. मी कीर्तीच्या डब्यातलं शेअर करते. उशीर होतो, निघते. उशीर? एक मिनिट मयू, हातात पिशवी. अगं कॉलेजला चाललीस तर मग बॅग कुठे आहे तुझी? कॉलेजला नाही चालले, पुस्तक घ्यायला चालले. पुस्तकं घ्यायला चलात, पैसे लागतील ना. थांब. नको, मी मागेन तुझ्याकडे नंतर. मयू ऐक ना, काहीच खाल्लं नाहीयेस ना. मी पोहे केले, ते पोहे तरी खाऊन जा. आई नको, मला भूक नाहीये. तू मला दही साखर देतेस का हातावर? दही साखर? ती का ग? तूच म्हणतेस ना, एखादं महत्वाचं काम करायला जाताना दही साखर खातात. अगं कसलं? माझी अशीच इच्छा झाली खायची म्हणून मागते. प्लीज दे. नाही. बरं बाई, एक मिनिट थांब. काय काम तरी सांग ना मला तू. होईल तुझं काम व्यवस्थित. मयू ऐक ना, ते पोहे तेवढे खाऊन जा. बरं बाई, खायचे नसतील तर डब्यात भरून देते. भुकेला जवळ असलेले बरे, कळलं? आई नको. अगं 2 मिनिटं उशीर होईल. थांब जरा फक्त. सॉरी आई, मला माहिती मी काय करते, कुठे जाते हे कळल्यावर तुला माझा राग येणार. काहीपेक्षा जास्त तू हर्ट होणार आहेस. पण मी ही माझ्या फॅमिलीसाठी करते. येते. मयू हे पोहे खाऊन. अरे मयू, मयू काय ही मुलगी आहे. आता संध्याकाळी भूक भूक करत येईल तेव्हा कळेल. अरे बापरे, मला पण निघायचंय. उशीर. मुलगी पण ना. विद्युत, आपण किती दिवसांनी दोघं एकत्र संजूला शाळेत सोडायला आलोय ना. जस्ट लाईक ओल्ड टाइम्स. आधी पण आपण असंच संजूला शाळेत सोडायचो आणि मग आपला काहीतरी टाइमपास करत बसायचो, आईस्क्रीम खायचो, है ना? शिल्पी, बबन त्या क्लायंटला भेटायला गेला होता ना. तुला काय कळलं त्या डीलचं काय झालं? तू असं का करतोय? का विषय बदलतोयस? मी दिवाळीपासून तुझ्याशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करते आणि तू अवॉइड करतोयस का? बोलण्यासारखं आता काय राहिलंय? का बोलण्यासारखं काही नाही राहिलं. आता तर सगळी परिस्थिती बदलली आहे, मी बदलली आहे. या दिवसात आपण इतकं काही काही सोसलंय विद्युत.
सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात आता. आणि विद्युत, तुला नाही असं वाटत का रे की आता आपल्याला सुद्धा एकमेकांच्या सोबतीची खरंच खूप गरज आहे? शिल्पी, मी आता सध्या आहे ना फक्त आणि फक्त ताईचा विचार करतो. दॅट्स इट. खरं तर तिला ह्या अशा परिस्थितीत बघून मला माझं स्वतःचं एकटेपण जास्त जाणवायला लागलं. पण डिफरन्स आहे ना यार, म्हणजे दादा आता तिच्या आयुष्यातच नाहीये म्हणून तिची तशी आहे कंडिशन. पण तू माझ्या डोळ्यासमोर आहेस, मग का नाही आपण एकत्र राहण्याचा विचार करायचा? शिल्पी, आता सध्या आहे ना तुमच्या सगळ्यांना या संकटातून बाहेर काढणं ही माझी प्रायोरिटी आहे. आणि जोपर्यंत सगळं पूर्वीसारखं नीट होत नाही ना, तोपर्यंत सध्या तरी मला दुसरा कोणताही विचार करायचा नाही. म्हणजे नंतर करू शकतोस तू हा विचार? आपण निघूया, मला कोर्टात जायला उशीर होते. मी तुला घरी ड्रॉप करतो आणि मग मी कोर्टात जाईन. खरं तर ते पैसे घेतल्यावर आपला प्रॉब्लेम सुटेल. मीच त्यांना फोनवर म्हणाले होते की पैसे घेईन म्हणून, पण आता असं मला वाटतंय ना याच्या बदल्यात त्यांनी कोणती डिमांड केली तर, आणि असा पैसा कुणालाही नाही फळतो. मलाही असंच वाटलं होतं, पण ते पैसे माझ्या मेहनतीचे आहेत. अंबर टॉवरसाठी जी काय मेहनत केली मी रात्रंदिवस, ते पैसे मला मिळणारच होते. फक्त ते आपण आत्ता घेतोय कारण आपल्या फॅमिलीला त्या पैशाची गरज आहे. आणि अश्विन, मी तुला सांगतो, मी त्या बाईंना ओळखतो. शी इज अ गॉड फिअरिंग पर्सन. हे सगळं तिच्या मुलींसाठी करते. तो वारंग कसा आहे ना ते तिला माहित पण नाहीये. त्याचे उलटे सुलटे धंदेही तिला माहित नाही. ती कोणालाही फसवायचा प्रयत्न नाही करणार. आय एम शुअर अबाउट इट. मला असं वाटलं होतं की तुम्ही हे पैसे घ्यायला कदाचित नाही म्हणाल. अश्विनी, आपण फेवर घेत नाही आहोत त्या वारंगांकडनं. हे आपल्या हक्काचे पैसे आहेत आणि आता आपल्या फॅमिलीला त्या पैशाची गरज आहे. कळलं? पण तुम्ही पैसे घेण्याच्या बाबतीत शुअर आहात ना? 500%. आणि तू आत्ताच्या आत्ता लगेच फोन कर त्यांना आणि त्यांना सांगा मला पैसे लगेच हवे. केकेची मुदत संपत आली. लवकरात लवकर पैसे जमा करून त्याच्या तोंडावर मला हवं. हॅलो, मी अश्विनी वाघमारे बोलते.